आज ना मी बऱ्याच दिवसांनी पप्पांना भेटणार होती, तर म्हटलं चला तुमची पण ओळख करून देते त्यांच्याशी. तर आज ना आम्ही त्यांच्या डॉक्टर व्हिजिटसाठी आलेलो आणि ते भरपूर वेटिंग होती. मग आम्ही काय करणार, मग आम्ही भरपूर अशा गप्पा मारल्या ज्या बऱ्याच दिवसांच्या पेंडिंग होत्या. मग काही गोष्टी ज्या अशा असतात ना, त्या मोबाईलमध्ये त्यांना कळत नव्हत्या ना, त्या आपण आम्ही सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आणि नंतर इथून डॉक्टर व्हिजिट संपवली. घरी जायला निघालो. निघता निघता पप्पांनी ही पिशवी माझ्या हातात दिली आणि याच्यामध्ये भरपूर असा खाऊ होता. घरी आल्यानंतर सर्वात आधी कामांची सुरुवात म्हटलं मशीन लावण्यापासून करू आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळचं जे एनर्जी ड्रिंक असतं ते असतं म्हणजे चहा. तर चहा झालाच पाहिजे. तर म्हटलं चला आपण या नवीन सॉसपॅनमध्ये चहा बनवूया. सर्वात आधी ते क्लीन करून घेतलं आणि चहा ठेवायला घेतली, कारण चहा ना माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी असतील ज्या पीत पण नसतील, पण त्यांना हा चहा घरी करावाच लागतो. आणि अशा पण मैत्रिणी असतील की ज्यांना ना चहा म्हणजे एक एनर्जी ड्रिंक असतं आणि ते चहा जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत कामांना काही सुरुवात होत नाही. तर आमच्याकडे थोडंफार असंच असतं. सचिनसाठी गुळाचा चहा करते मी, तर मी गूळ चहामध्ये कधीच गरम करताना टाकत नाही, मी वरून टाकते. आणि हा बनवलेला मी असा पौष्टिक असा डिंकाचा लाडू. आणि आज ना माझं एक पार्सल रिसीव्ह झालेलं, पण आज हे ओपन नाही करणार, हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल.